नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला भेटणार आहे। काव्याला आता पार्थवरच्या प्रेमाची जाणीव झालेली आहे आणि हे सगळं तिला अनिशाने पटवून सुद्धा दिलेलं आहे। तिला पार्थची किती काळजी वाटत आहे, ती पार्थपासून लांब गेलेली आहे, तर त्याची तिला खूपच आठवण येते आणि हे सगळं आता तिला समजलेलं असतं। ती आता मानिनीचा विरोध पत्करून पार्थच्या जवळ जाणार आहे आणि पार्थला आता सगळं काही खरं सांगणार आहे। तर काव्या घटस्थापनेसाठी आता तयार झालेली असते। तिने खूप छान अशी साडी वेअर केलेली असते, छान असे दागिने सुद्धा घातलेले असतात आणि तिला पाहून इकडे पार्थला असं वाटतं की काव्याला आपण गजरा द्यावा, पण आता त्याला थोडंसं टेन्शन आलेलं असतं की काव्या काय रिॲक्ट करतील म्हणून। पण काव्याने आता पार्थला नवरा मानलेलं असतं, तिने त्याचा नवरा म्हणून स्वीकार केलेला असतो, त्यामुळे आता ती त्याला म्हणत असते की पार्थ तुम्ही जे काही आणले ना ते द्या मला। त्यावेळेस पार्थ म्हणतो की नाही, पण मी इथे नाही देऊ शकत तुम्हाला, तुम्ही माझ्याबरोबर बाहेर चला। तर आता इकडे काव्या मानिनीला अजिबातच घाबरणार नाहीये, कारण तिने आता ठरवले की माझं त्या जीवावरती अजिबातच प्रेम नाहीये, मग मी का घाबरू, मी जे काही सांगितलेलं आहे ते सगळं काही खरं सांगितलेलं आहे। त्यामुळे आता ती मानिनीला न घाबरता आता पार्थ बरोबर गार्डनमध्ये जाते। तर त्यांच्या बाहेरच घराच्या गार्डन असतं, तिथेच जाते आणि पार्थने जो काही तिला गजरा आणलेला असतो तो काव्याच्या केसामध्ये माळतो। आता दोघेही खूप खुश झालेले आहेत। तर आता पार्थला पण खूप आनंद होतो की काव्या अजिबातच चिडलेली नाहीये, तिने मला सहज असा गजरा माळून दिला आहे म्हणून। मग तो आता उचलूनच तिला आता घरामध्ये घेऊन जात आहे। काव्या म्हणते, अहो पार्थ काय करताय तुम्ही, मला खाली सोडा प्लीज पार्थ, कोणीतरी बघेल। पण आता पार्थ अजिबातच न घाबरता तिला आता उचलून घरामध्येच घेऊन जात आहे। आता मानिनी ह्या दोघांचं काहीही बिघडू शकत नाहीये, कारण आता दोघेही एकमेकांच्या खूपच जवळ आलेले आहेत। तर हा प्रोमो तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।